हा फोटो मी म्हणत होते बघा सगळ्या जणांचा, मला हाच आवडला. तर आता बघा 3:30 वाजून गेलात आणि आम्ही बराच वेळ झाला तर जेजुरीमध्ये येऊन बराच वेळ झाला. आल्या आल्या इथं वरती बघा प्रसाद दिला होता सगळ्यांसाठी, घ्यावाच लागते बघा. ते सगळ्यांनी थोडा घेतला आणि दर्शन करायला मंदिरात जायचं होतं. आम्ही पाठीमागं गेलो होतो पण लय मोठी लाईन आहे, 2 तास लागतात. तिकडनं मागणं यायचं इथंच दर्शन करायचं, फक्त आतमध्ये मंदिरात जायला भेटत नाही. त्यांनी एका ताईंची रील काढतात आणि तिथे म्हणजे सगळी एकामेकाला काढायला लागतात. आमची पण एका ताईंनीच काढली होती, त्यांचीच काढतात. दीदी लय भारी म्हणते, कशी म्हणते ए दीदी बोला अजून एकदा. किती छान दिसते, क्यूट हसली जर काय इकडे. बाय बाय. दुर्गा तर नुसता भंडाराच गोळा करते आल्यापासून, ह्याला कामच नाही काय. तुम्ही तर बघितलं असं बघा, रील ही बघितलं असं. आम्ही गेलो जेजुरीला आणि परत बघा मला काय एवढं घेणं झालं ना, इतकी गर्दी होती ना, लय गर्दी होती. दुर्गाला मी घेत होते कधी तर कधी ह्यांनी हातात पिशव्या, काय एवढं घेता नाही. तरी एकदम वरती मंदिरात गेल्यावर थोडासा व्हिडिओ घेतला बघा. तिथं तेवढी जागा होती, दुर्गा जरा खाली उतरवली होती. ह्यांनी एका ताईंची रील काढत होत्या त्या टायमाला थोडा व्हिडिओ घेतला आणि लगेच ह्यांच्या खिशामध्ये मोबाईल टाकला. परत डोकं लय खाजवतंय. तर आम्हाला मंदिरात जायला भेटलं नाही. हा खा. आता आणलं होतं बघा प्रसाद, ती लाडूचाही, आणि हिच्या हातातनं पिशवीच पडली, माहीतच नाही. लय रडत होते, इतकी रडत होती ना, काय पण दिसायचं तिला मागायचे, नाही घेतलं की रडायची. आणि तिथे पिशवीच फेकून दिली येताना सरबती पिल्यानंतर. कधी पडली काय माहिती. ह्यांनी म्हणलं आता जाऊ दे, मी म्हणलं होतं जाते महागारी बघते म्हणलं, पण ह्यांनी म्हणलं आता काय नीट राहिले असं का, पडली होती ती तरी. तर चांगलं दर्शन झालं बघा. इकडनं दारात नका महिना तिथंच ओटी भरली आणि आम्ही लाईनीला उभा राहण्यासाठी गेलो होतो तिथं बघायला. कितीक लांब लाईन आहे ती बघाय, पण लय मोठी लाईन होती, सगळी रांगेत थांबली होती बघा. काय होतंय राधो? मग ते दादा म्हणले तिथं 2-3 तास लागतात तुम्हाला दर्शन घेण्यासाठी. मग आम्ही अजून घरी पण आलो नसतो. भरपूर जणांनी बघा, काय जणांनी बायकांनी, कोणी असताना दादा हे कोणी काय, त्यांनी असंच बाहेरनं दर्शन घेतलं दारातनं पुढं. फक्त की देवी दिसली नाही, थोडी दिसली, एवढी काय दिसलीच नाही. पण असू द्या, तिथं जाऊन आलो तेवढंच बरं पण वाटलं. मुलं पण आजारी पडत होती सारखी, राधू सारखी आजारी पडते महिन्यातनं. अमावस्या पौर्णिमा आले की सारखं हे दुख चालूच असतं. मग तिचं पण दुखत होतं, म्हणत होती पायऱ्या चढू वाटाना उतरू वाटाना तर. मग तरी पण ती चढली उतरली. सकाळी डबा नेलता, तो पण आम्ही कुठं बसून खाल्ला नाही, काय नाही. हाय अशा चपात्या महागारी आणल्या आणि भाजी पण मुगाची. आणि इथं आल्यानंतर आम्ही जेवण केलंय. 6:45च्या आधी आलो होतो बघा घरी. पहिला आल्याला हातपाय धुतलं आणि मुलांची कपडे बदलली, त्यांना जरा फ्रेश केलं आणि मी 2 भाकरी केल्या. ह्यांनी शिपी आमटी आणली होती आणि मग आम्ही जेवण केले. आता मला भांडी घासायचं, व्हिडिओ नाही सकाळपासून चॅनलला, म्हणलं आता तरी टाकावं. आणि आता एवढं 2-3 पुढं मसाल्याचं भरलं आणि ह्यांनी जाताना आता मसाल्याचं पुढं घेऊन म्हणत होतं आज शनिवार आहे ना, तिथं शनीला मारुतीला जायचं म्हणत होतं, पण ह्यांनीच झोपल्या. तर बघू आता ह्यांनाच लावते आणि मसाला पण टाकून येत्यानं तिथं भरल्या. पुढं पॅकिंग केली, तिरकीच आली. आता मला खवळते, तिरकी पॅकिंग आली. त्यांना म्हणलं करा तुम्ही, तर मला म्हणलं करतोच. बघा किती टायमिंग झालं, 8:30 वाजून गेला, म्हणजे वाजत आले. काय कशाला काय करतोय? पोरगी उदबत्त्या लावती तिथं, कागद लावते. मग अशी लावली होती की पप्पांनी वात उदबत्ती. आणि भंडारा व्हायला तिथं नारळ फोडायचा उद्याच्याला. मग एवढी भांडी घासून घेते आणि चला चॅनलला व्हिडिओ अपलोड करते. हो इकडे ऐकतच नाही ती पोरं अजिबात. हिला पण जेवायला घातलं सगळ्यांना. औषध पण पाजलंय, तरी पण आल्याला खेळत होती. म्हणली मम्मी माझं दुखतंय, तरी खेळायला गेले जेवण करून औषध करून. राधा
काय पण आणून टाकलंय दुर्गाने बेलला छोट पोळपोट. राधू उठ. मला म्हणत होती काकीकडे जायचंय वरच्या घरी. म्हणलं कशाला? म्हणले चलतच जाणार आहे म्हणत होते. हो म्हणलं नको म्हणलं पप्पा संग जा. पप्पा संग ये म्हणलं तिकडनं. तसंच काय होतंय ओम तुला? तर लय दिवसाची इच्छा होती बघा जेजुरीला जायची. गेलो पण दर्शन पण चांगलं झालं. आणि आम्ही तिथं गेलो पण नव्हतो. मंदिरही बघितलं भारी वाटलं तेवढंच. आणि राधूला पण बरं वाटलं. दुखत होतं ती विसरली. अधूनमधून मनाची दुखतंय मम्मी. तिला पण जरा बरं वाटलं बाहेर तेवढंच. म्हण ए दादा ए दादा म्हण. आता कशी म्हणत होती व्हिडिओ चालू करायच्या आधी का मारत होती दादाला? ए दादा करते मोठ्या मोठ्याने का ग दुर्गा? आ विजवली ना? तशी देवाची बात विजवायची नसती. काय तुम्ही चल इकडे. कुठे काका का पप्पा? काका मम्मी. पप्पा म्हण. पप्पा मम्मी 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 दाखवती बघा दुर्गा फोटो. तर व्हिडिओ पण कमी पडत होता. म्हणलं सांगावं. तिथं देवाचं दर्शन घ्यायला जाताना पायऱ्यांवर तिथं फोटो सगळेजण काढत होते. मी पहिल्यांदा ह्यांना म्हणलं होतं काढू सगळ्या जणांचा आपलं एकत्र. ह्यांनी नको म्हणलं. परत पुढं गेल्यानंतर ह्यांनी म्हणलं काढू. एकच काढायचं होतं सगळ्यांचं मिळून. परत ह्यांनी अजून दोन काढलं. 3 काढलं. दोघांचं 2 एक सगळ्या जणांचा. त्या दादांनी काढलं म्हणून आम्ही घेतलं बघा. तर असं फोटो काढला. मला तर नाही आवडलं. म्हणजे चांगलं होतं बरं का वेणीही. पण का असं आलं काय माहिती नाही. आहे असंच दिलंय करून. असं त्याला नीटच केलं नाही. काय म्हणतात त्याला. एकच आवडलाय मला. ती एक आणि ती एक आहे बघा. अजून एक कुठं आहे? अजून एक हे असा उचलून घेतलेला. ते पण त्या दादाने सांगितलं होतं. मी तर ह्यांना नकोच म्हणलं होतं. आणि टोपी घालायला पण नको म्हणलं होतं. मला आवडतच नाही. लय लाज वाटत होती. बळ काढला असं. काय फोटो नको. आणि हे पण तसाच हा फोटो मी म्हणत होते बघा सगळ्या जणांचा. मला हाच आवडला हाय. तर हा माझ्याकडून कपाटात राहिला होता. आता असं एवढा 3 फोटो काढला. मस्त आलं. थोडंसं जरा चांगलं पाहिजे होतं नाही का. असं बनवून घेतलं होतं. तर असू द्या. ह्याच्यापेक्षा मोबाईलमध्ये तर चांगलं निघतात. ह्यांच्या नीट ठेव. चालत घालून दिलं. मी गोड्या बसलाय. तिला सांग ओळखाय. ती ओळखते आता. तू सांग कोण आहे? दादा नाही कोण आहे? पप्पा ही जीजी ही मी दादा ही मम्मी. तेवढं बरं येत आहे. मी भराय पड दिसणं. अगं माझा बाब्या हे बघितलं का असं कशी बोलते आता मनाने. तिच्या मनाचा खेळ असतो. तिथं सगळ्या मंदिरात म्हणायची ए दादा ए दीदी चल ना. लय भारी म्हणत होती.